मी मनीषा तुम्हा मैत्रिणींचे मी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, मला कमेंट आली होती की ताई तुम्ही मला 8 वर्षाच्या मुलीचे बाहीचे कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते तुम्ही मला सांगा। तर आज आपण बाहीचे कटिंग सुद्धा पाहणार आहोत आणि ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते ब्लाउजचे सुद्धा छोट्या मापाचं कटिंग तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने ही मापे टाकून घ्यायची आहेत। पूर्ण उंची आपण 11.5 टाकणार आहोत। तयार पूर्ण उंची आपली 11.5 आहे। हे पा, छाती आहे आपली 26, तर इथे आपण 26चा चौथा भाग म्हणजे 6.5 वरती टाकणार आहोत। कंबर घेर आपले 25 आहे, तर आपण त्याचा चौथा भाग म्हणजे 6.25 वरती मार्किंग करून घेणार आहोत। बाही आपली 3 वरती घेणार आहोत, छोटी आहे त्याच्यामुळे आपण 3 वरती मार्किंग करून घेणार आहोत। आणि पुढचा गळा आपला 4 वरती टाकायचा आहे, जास्त खाली पण नको, 4 वरती बरोबर आहे। आणि मागचा गळा आपण वरून 6 इंचावरती घेणार आहोत। हे पा मैत्रिणींनो, तुम्हाला जर तुम्ही अस्तरवरती कटिंग करून घेणार असाल तर अशा पद्धतीने हा डबल घ्यायचा आहे। मी सुद्धा हे डबल घेतलेला आहे, बंद बाजू माझ्या बाजूला घेतलेली आहे। आणि ब्लाउज पीसावरती तुम्ही डायरेक्ट करणार असाल तर अशाच पद्धतीने ब्लाउज पीस सुद्धा तुम्हाला डबल घ्यायचा आहे। तर काय करायचं आहे, इथे आपल्याला 11.5 उंची आहे, तर आपण इथे 1 इंच आपण वाढवून घेणार आहोत, म्हणजे 12.5 वरती आपण उंची टाकणार आहोत। इथे आपण प्रिन्सेस कटचे तुम्हाला कटिंग दाखवणार आहे आणि साधे सुद्धा मी कटिंग टाकणार आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये साधा ब्लाउज लहान मुलींचा कशा पद्धतीने शिवायचा आहे किंवा कटिंग करायचा आहे तुम्हाला मी कटिंग नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। हे पा, आता इथे 12.5 वरती मी मार्किंग करून घेणार आहे। हे पा, अशा पद्धतीने मी 11.5 आहे आपलं, तर 12.5 वरती मी 1 इंच इथे वाढवून घेतलेला आहे, म्हणजे 12.5 वरती मी हे टाकलेलं आहे। आणि पुढे पण एक मार्किंग करून घेते मी 12.5 वरती आणि एक लाईन ओढून घेते। हे पा, अशा पद्धतीने मी एक लाईन ओढून घेते, जरा डार्क करते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। हे पा, 12.5 वरती मी मार्किंग करून घेतलं। आता इथे आपलं छोटं माप आहे, त्यासाठी आपण गळा रुंदी आपण 2 ठेवणार आहोत। हे पा, अशा पद्धतीने मी 2 वरती एक मार्किंग करून घेते। इथे 2 वरती मी एक मार्किंग करून घेतलं आणि शोल्डर आपण 3 ठेवणार आहोत। हे पा, 3 ठेवणार आहोत, पूर्ण शोल्डर आपण हे 3 ठेवणार आहोत आणि अर्धा इंच इथे शिलाईमध्ये जाऊन आपलं हे शोल्डर 2 तयार होतं। हे पा, त्यासाठी आपण इथे शोल्डर पूर्ण 3 घेतलेला आहे। हे पा, इथे 3 घेतलेला आहे आणि इथं गळा रुंदी मी 2 ठेवलेली आहे। तर इथे आपल्याला हे 5 झालं, पूर्ण शोल्डर हे आणि हे गळा पकडून हे 5 झालं। तर इथे आपण खालच्या बाजूला सुद्धा मुंड्याचा आकार 5 वरती देणार आहोत। हे पा, अशा पद्धतीने मी इथे 5 वरती मार्किंग करून घेणार आहे खालच्या बाजूला इथे, आणि मी एक लाईन ओढून घेते खालच्या बाजूला। हे पा, अशा पद्धतीने मी एक लाईन ओढून घेतली। आता काय करायचं आहे, इथे आपल्याला पाठीच्या गळ्याचे मार्किंग करून घ्यायचं आहे। सर्वात आधी आपण पाठीचे मार्किंग, हे पाठीचा भाग आहे, सर्वात आधी आपण पाठीचे मार्किंग करून घेऊया, नंतर आपण पुढचा भाग काढूया। तर पाठीचा गळा आपला आहे 6, तर इथे वरून आपल्याला 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पा, अशा पद्धतीने मी वरून 6 इंचावरती इथे मार्किंग करून घेते। तुम्हाला 7 हवं असेल तुम्ही 7 सुद्धा टाकू शकता, 8 हवं असेल उंचीनुसार, तुमच्या मुलीच्या उंचीनुसार तुम्ही तो गळा घेऊ शकता। हे पा, आणि इथे मी 2 वरती मार्किंग करून घेणार आहे। 2 वरती मार्किंग करून घेते इथं सुद्धा आणि एक बॉक्स करून घेते अशा पद्धतीने। हे पा, मी बॉक्स करून घेतला। आता इथे काय करायचं आहे, आपल्याला गळ्याचा गोल आकार देऊ शकता किंवा तुम्हाला हवा आवडेल तो त्या पद्धतीने डिझाईनचा करू शकता, कोणताही गळ्याचा आकार तुम्ही इथे देऊ शकता। आता मी इथे गोलच आकार ठेवणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने मी हा गोल आकार इथे देऊन घेणार आहे। आता आपल्याला छाती टाकायची आहे। आपली किती आहे छाती 26 आहे पूर्ण। तर हे पहा, 26चा चौथा भाग आपल्याला इथे टाकायचा असतो। तर चौथा भाग काढण्याची सोपी पद्धत तुम्हाला टेपवरच मी दाखवते। हे पहा, अशा पद्धतीने हा टेप 26 वरती मार्किंग वरती, हे टोक आहे ना टेपचं इथलं 26 वरती अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे। हे पहा, खूप सोपी पद्धत आहे। हे पहा, अशा पद्धतीने ठेवायचं आहे जेणेकरून आपलं पटकन टेपवरती मार्किंग होईल। हे पहा, हे 26 वरती झालं, हे डबल झालं, म्हणजे किती आपलं झालं, हे 13 झालं, म्हणजे निम्मे झाले। हे अजून एकदा परत अर्धा भाग करायचा आहे त्याचाच। हे पहा, 13चा परत निम्मे करायचे आहे, म्हणजे अर्धा अजून 13चे करायचे आहे। हे पहा, म्हणजे आपलं 6.5 आलं। हे पहा, अशा पद्धतीने हा चौथा भाग आपल्याला करायचा आहे, म्हणजे इथे आपण 6.5 वरती मार्किंग करून घेणार आहोत। हे पहा,
अशा पद्धतीने हे 6.5 वरती मी मार्किंग करून घेते इथे. आणि आपण 2 इंच इथे वाढून घेणार आहोत. शिलाईसाठी आपल्याला जास्तीचं लागतं, त्यासाठी मी इथे पुढच्या बाजूला 6.5च्या पुढे इथे 2 इंच वाढून घेणार आहे. हे 6.5 घेतलं, त्याच्या पुढे मी इथे 2 इंच वाढून घेतलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने. तर आता इथे आपल्याला कंबर घेरचे मार्किंग टाकायचं आहे. तर कंबर घेर आपला पूर्ण 25 तयार आहे. तर मैत्रिणींनो, मी आता सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही चौथा भाग काढायचा आहे आणि इथे टाकायचा आहे. म्हणजे 6.25 वरती इथे मार्किंग करायचं आहे. हे पहा, इथून आपल्याला 6.25 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे मी 6.25 वरती. आणि 1 इंच आपलं पाठीमागच्या टक्ससाठी लागते. हे पहा, इथेच पुढे मी वाढवून घेणार आहे. 1 इंच आपल्याला पाठीच्या टक्ससाठी लागतं. टक्स आपला इथे टाकायचा आहे, पण मी पुढच्याच बाजूला हे वाढवून घेत आहे. आणि इथे मी 1.5 इंच शिलाईसाठी मार्जिन ठेवणार आहे. फक्त 1.5 इंच इथे खालच्या बाजूला. हे पहा, आणि अशा पद्धतीने ही लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी लाईन ओढून घेतली. हे पहा, आपलं तरी हे एकसारखंच आलेलं आहे. बघू शकता तुम्ही, तरीही आपलं एकसारखंच आलेलं आहे. हे 2 इंच सुद्धा मी इथे घेतलं, इथं सुद्धा मी 1.5 पकडलेलं आहे. हे पहा, तरी सुद्धा हे आपलं एकसारखं अंतर आलेलं आहे अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, हे आपलं पूर्ण मार्किंग झालेलं आहे. हे पहा, आता इथे आपण मुंड्याचा आकार कितीवर द्यायचा आहे, तर पाठीमागच्या भागासाठी आपण मुंड्याचा आकार छोटा माप असल्यामुळे 1 इंचावरती देतो आणि पुढच्या मुंड्याचा आकार आपण अर्धा इंचावरती अशा पद्धतीने देणार आहोत. हे पहा, आणि जास्त जर घेतलं पुढच्या मुंड्याचा आकार मी पुढच्या बाजूला, तर इथे बसायला व्यवस्थित बसणार नाही, जेणेकरून जास्त अंतर झालं की गोड्या पडतील. ह्यासाठी आपण अर्धा इंचच पुढच्या भागासाठी घेणार आहोत. हे पहा, पाठीमागच्या भागासाठी मी काय करणार आहे, इथे 1 इंच घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने 1 इंच मी मार्किंग करून घेतलं पाठीमागच्या भागासाठी. आणि इथे 5चा आपल्याला अशा पद्धतीने हे पहा 5 वरती असा टेप ठेवून मध्य काढायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने मध्याचं मार्किंग करून घेतलं मी. आणि आकार द्यायचा आहे आपल्याला इथे मुंड्याचा. इथपर्यंतच आपल्याला हा आकार द्यायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, इथपर्यंतच हा मुंड्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने इथून घ्यायचा आहे असा. अशा पद्धतीने हा आपला आकार झाला. हे पहा, अशा पद्धतीने किती व्यवस्थित आला हा आपला आकार. आता इथे टक्स पाठीचा कशा पद्धतीने द्यायचा त्याचे आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, हे छोटं माप आहे, त्यासाठी आपण 3.5 इंचावरती बंद बाजूपासून 3.5 इंचावरती टक्स देणार आहोत. हे पहा, 3.5 इंचावरती मी मार्किंग करून घेते बंद बाजूपासून 3.5 इंच. आणि वरच्या बाजूला मी 4.5 इंचावरती. हे पहा, जास्त पण वरती घ्यायचं नाही. हे पहा, हे इथून शिलाई करून इथे येणार. मी फक्त 4.5 इंचावरती वरती वाढून घेणार आहे. 4.5 इंच वरच्या बाजूला. हे पहा इथे, आणि एक लाईन ओढून घेणार आहे अशा पद्धतीने. आणि इकडच्या बाजूला अर्धा इंच आणि इकडच्या बाजूला अर्धा इंच अशा पद्धतीने हे मार्किंग करून घेणार आहे मी दोन्ही पण बाजूंना पाठीच्या टक्ससाठी. हे पहा, एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने. एक लाईन ओढून घेतली. हा आपला झाला पाठीचा टक्स. आता हा समान येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे एक कट मारून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले दोन्ही पण बाजू टक्सच्या समान येतील. ह्यासाठी मी इथे कट मारून घेतलेला आहे. हे पहा, हे झालं आपलं पाठीच्या भागाचं मार्किंग. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आपण पुढचा प्रिन्सेस कट करणार आहोत. अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी हे कटिंग करून घेतलं. हे पहा, आणि गळा सुद्धा मी इथे हा कट करून घेते. गळा सुद्धा खूप आपला व्यवस्थित येणार आहे. तुम्हाला हवा असेल तो तुम्ही इथे गळ्याचा आकार देऊ शकता. हे पहा, हे पहा, आपला गळा किती व्यवस्थित आला बघू शकता तुम्ही. एकदम व्यवस्थित आलेला आहे. आपली उंची सुद्धा ब्लाऊजची पूर्ण व्यवस्थित येणार आहे. शिलाई करून हे अर्धा इंच जातं आणि आपली उंची सुद्धा जेणेकरून 2 वर्ष वापरता येईल अशा पद्धतीने हे ब्लाऊजचं कटिंग मी तुम्हाला टाकलेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता आपण ह्याच्यावरतीच असाच पेपर ठेवायचा आहे आपल्याला आणि पुढच्या भागासाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, मी पेपर घेतलेला आहे. अशा पद्धतीने हा पेपर घेतलेला आहे. आणि काय करायचं आहे, हा असाच पाठीचा भाग ह्याच्यावरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने.
हे पहा, बंद बाजूलाच बंद बाजूला मी ठेवलेला आहे. अस्तर ठेवताना सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने ठेवायचं आहे. अशा पद्धतीने हा ठेवून घेतला आणि आहे असंच मी हे आखून घेणार आहे पूर्ण. हे पहा, आहे असंच हे मी आखून घेणार आहे. पुढचा भाग तुम्ही ओपन बाजूला ठेवला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. इथे पेपर आहे म्हणून मी बंद बाजूला ठेवलेला आहे. ओपन बाजूला ठेवला तरी चालतो, कारण फक्त पाठीचा भाग तुम्ही जेणेकरून बंद बाजूला ठेवायचा आहे. आपली पूर्ण पाठ निघून जाते, पुढचे भाग काय आपले 2 निघतात, त्याच्यामुळे तुम्ही ओपन बाजूला ठेवला तरी चालेल. आता अशा पद्धतीने मी हे सगळं पाठीचं मार्किंग करून घेतलं. जरा डार्क करते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीने मी पाठीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे पाठीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, ही लाईन अशा पद्धतीने मी ओढून घेते. ओढून घेतली मी लाईन. आता इथे पण आपल्याला गळा, हे पहा आपला 2च आहे आणि इथे आपण 3 आहे, तेवढंच आपल्याला पुढच्या भागासाठी ठेवायचं आहे. इथे फक्त थोडंसं आपल्याला चेंज करायचं आहे, म्हणजे पुढचा गळा आपल्याला चेंज करायचा आहे. आणि इथे आपल्याला पुढच्या मुंड्याचा सुद्धा आकार आपल्याला द्यायचा आहे. आपल्याला पुढचे टक्स सुद्धा इथे टाकायचे आहेत. कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते. आता आपल्याला इथं पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं. आपल्याला पुढचा गळा आपल्याला 4 वरती टाकणार आहोत. तुम्हाला हवा असेल 5 वरती तरी तुम्ही टाकू शकता. इथे मी 4 वरती टाकणार आहे. 4 खूप होतं, मग जास्त घेतलं की खाली येतं, त्यासाठी आपण 4 वरती जिथे मार्किंग करून घेणार आहोत. जास्त खाली पण घेऊ नका, 4 वरती ठीक आहे. आणि 2 इंचावरती मी इथे मार्किंग करून घेते. वरती आहे 2 इंच, तेवढंच मी इथे खालच्या बाजूला 2 इंच घेत आहे. हे पहा, आणि इथे मी बॉक्स करून घेणार आहे एक, अशा पद्धतीने. हे पहा, आणि पुढच्या सुद्धा गळ्याला तुम्ही कोणताही आकार देऊ शकता. मी इथे गोलच ठेवणार आहे. अशा पद्धतीने मी हा गोल आकार इथे ठेवलेला आहे. हे पहा, आता इथे आपल्याला मुंड्याचं मार्किंग वरून आपण 5 वरती केलं होतं, तेवढंच ठेवायचं आहे. पाठीमागच्या पुढच्या भागासाठी हे पाठीमागचं घेतलेलं होतं 5, तेवढंच आपण पुढच्या भागासाठी पण ठेवायचं आहे. वरून 5 वरती अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेते. आता आपण हा आकार 1 इंचावरती दिला होता पाठीच्या भागाचा. आता इथे आपण काय करणार आहे, अर्ध्याच इंचावरती फक्त पुढच्या भागासाठी आकार देणार आहोत मुंड्याचा. अर्धाच इंच आपल्याला आकार द्यायचा आहे. इथे अर्धा इंच वरती मी मार्किंग करून घेते आणि आपल्याला अशा पद्धतीने हा आकार द्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने हा आपल्याला आकार द्यायचा आहे. थोडासा आतमधून घ्यायचा आहे नॉर्मल किंचित, फक्त पुढच्या भागासाठी. फक्त नॉर्मल किंचित अशा पद्धतीने हा आतमधून घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे इथं जेणेकरून जास्त पण अंतर राहणार नाही, आपल्या गुढ्यात सुद्धा आणि ब्लाऊज बसायला तो व्यवस्थित बसतो ह्यासाठी. हे झालं मार्किंग. आता आपल्याला टक्स कितीवर घ्यायचा आहे ते बघायचं आहे. हे पहा मैत्रिणींनो, मी तुम्हाला टक्स कशा पद्धतीने घ्यायचा छोट्या मुलीसाठी तुम्हाला समजावून सांगते. हे पहा, आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे आपलं 3 आहे, तर आपण 3चा मध्य काढायचा आहे. हे पहा, 3चा मध्य अशा पद्धतीने काढायचा आहे. 1.5 आहे. हे पहा, तुम्हाला मी समजून सांगते. हे पहा, 3 ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला 3चा इथे मध्य काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा मध्य काढून झाला आपला. आता इथे काय करायचं आहे, हे अंतर आणि हे अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे. किती आहे आपलं बघून घ्यायचं आहे. हे पूर्ण घ्यायचं आहे, इथपर्यंत हे आपल्याला पूर्ण घ्यायचं आहे. हे पहा, 4.25 आहे, 4.25 आहे. हे पहा, हे अंतर इथून इथपर्यंत मोजलं मी, 4.25 माझं भरलं. हे पहा, आणि मी इथे पण खालच्या बाजूला लक्षात येण्यासाठी काय करते, हे पहा 4.25 वरती मार्किंग करू शकते, किंवा हे नसेल तुम्हाला मार्किंग करायचं, हे मोजून घ्यायचं आहे सर्वात प्रथम आणि इथे खालच्या बाजूला 4.25 वरती अशा पद्धतीने मार्किंग अशा पद्धतीने केलं तरी सुद्धा चालतं. खालीपर्यंत तुमच्या लक्षात येण्यासाठी मी इथे मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा, अशा पद्धतीने हे मार्किंग करून घेतलं. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, वरून टक्स कितीवर घ्यायचा आहे, वरून आपण छोट्या मुलीसाठी वरून 8 इंचावरती टक्स देतो. हे पहा, 8 इंचावरती वरून इथून ही रेष आहे ना, वरून इथून आपल्याला 8 इंचावरती टक्स द्यायचा आहे. हे पहा,
अशा पद्धतीने हे 8 इंचावरती मी मार्किंग करून घेणार आहे। इथे वरून मी 8 इंच घेतलेलं आहे। हे पहा इथे मी मार्किंग करून घेतलं आणि इथे हा टक्स आहे ना, हे टक्स आहे, इथे एक लाईन आहे खाली, तिथे मी काय करणार आहे, ह्या बाजूला 1 इंच आणि ह्या बाजूला 1 इंच मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेणार आहे, जेणेकरून आपलं ते 2 इंच भरलं पाहिजे आणि ती कटोरी लहान मुलीला बसायलाही खूप व्यवस्थित बसते, अशी चपटी पण होत नाही। यासाठी आपल्याला 1-1 इंच इथे वाढवून घ्यायचं आहे। हे पहा ह्या बाजूला मी 1 इंच घेणार आणि ह्या बाजूला मी 1 इंच घेणार, जेणेकरून आपलं हे 2 इंच झालं। हे आपलं 2 इंच झालं आणि अशा पद्धतीने हे लाईन ओढून घ्यायची आहे। हे पहा आपला हा मधला टक्स। आता इथे काय करायचं आहे, हे अंतर आपलं शिलाईमध्ये जाणार, हे 2 इंच आपलं हे शिलाईमध्ये जाणार, तेच आपण 2 इंच इथे वाढवून घ्यायचं आहे। हे पहा हे 2 इंच कमी होतं, मग आपल्याला पाठीच्या भागाला ते पुरत नाही, हा पाठीचा भाग इथे जोडला जातो, मग तो भाग इकडे फिटिंगच्या मार्किंगला तो पुरत नाही, त्यासाठी आपण हे 2 इंच कमी होतं म्हणून इकडे आपण हे वाढवून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने 2 इंच मी इथे वाढवून घेते, पुढच्या बाजूला इथे मी वाढवून घेतलं, इथे आपण वाढवून घेतलेलं आहे। हे पहा 2 इंच वाढवून झालं आपलं इथलं। आता आपल्याला प्रिन्सेस कटचा इथे आपल्याला आकार द्यायचा आहे, अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे, अशा पद्धतीने। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे। थोडासा डार्क करते म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल। हे पहा अशा पद्धतीने थोडासा असा गोल राऊंड मध्ये थोडासा हा आपल्याला आकार द्यायचा आहे, थोडासा गोल राऊंड मध्ये आला तरी सुद्धा चालेल। हे पहा अशा पद्धतीने मी हा आकार दिलेला आहे। आता आपण हा आकार देऊन घेतला, आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा मैत्रिणींनो, हे अर्धा इंच एवढं शिलाईमध्ये जातं, इकडचं पण अर्धा इंच हे शिलाईमध्ये जातं। आता तेच अर्धा इंच आणि अर्धा इंच आपण इकडच्या बाजूला वाढून घ्यायचं आहे, 1 इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने मी इथे 1 इंचावरती मार्किंग करून घेतला आणि इथे आपल्याला खालच्या बाजूला हे मार्किंग आहे ना, तिथपर्यंत आपल्याला फक्त हे जोडून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने। हे पहा इथे 2 इंच घेतला आपण आणि इथे 1 इंच घेतलेलं आहे। इथे काय होतं, एवढं शिलाईमध्ये हे एवढं आपलं जातं, त्यासाठी आपण इकडं हे 1 इंच वाढवून घेतलेलं आहे, अशा पद्धतीने। आता इथे काय करायचं आहे आपल्याला मैत्रिणींनो, इथून खालच्या बाजूला, हे पहा असं दाखवते मी, इथून खालच्या बाजूला म्हणजे पुढचा गळा आहे ना, तिथून आपल्याला खालच्या बाजूला 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा 4 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथे एक आपल्याला टक्स टाकायचा आहे छोटासा। हे पहा इथे मी मार्किंग करून घेते वरून 4 इंचावरती आणि इथे पण मी 2.5 इंचावरती, इथून पुढे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। हे पहा पुन्हा दाखवते मी तुम्हाला, हे 4 इंच झालं आपलं आणि इकडे मी 2.5 इंच घेत आहे, अशा पद्धतीने 2.5 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेते, अशा पद्धतीने। आणि इकडच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच आणि इकडच्या बाजूला अर्धा इंच अशा पद्धतीने हा आपल्याला टक्स टाकायचा आहे, जेणेकरून ती कटोरी बसायला इतकी व्यवस्थित बसते। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे, अशा इथे मार्किंग आहे हे। हे पहा असं आपलं हे पूर्ण आखून झालेलं आहे। आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे, खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे, खूप सोपी पद्धत आहे। हे पहा आपल्याला हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे, हे पूर्ण आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला आता काय करायचं आहे, खालच्या मुंड्याचा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे, इकडून बाहेरून घेतलं ना आपण, हे थोडंसं आपल्याला अशा पद्धतीने हे कट करायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे। आता पुढच्या गळ्याचा आपल्याला आकार हा कट करून घ्यायचा आहे। पुढच्या गळ्याला सुद्धा मैत्रिणींनो तुम्ही कोणताही तुम्हाला जो आवडेल त्या गळ्याचा आकार तुम्ही इथे टाकायचा आहे, जो आवडेल त्या गळ्याचा आकार इथे तुम्ही टाकायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने हे मी कटिंग करून घेतलं। आता हा मधला टक्स मी कटिंग करून घेणार आहे। हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंतच आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने मी हे बाजूला करून घेते आणि हा आकार मी कट करून घेते। हे पहा अशा पद्धतीने आपलं हे कटिंग झालेलं आहे आणि हे मधून सुद्धा मी कट करून घेते। आपल्याला इथे
हुक आणि लूप पट्टी तयार करून घेत असतो ना, हे पहा अशा पद्धतीने हे झालेलं आहे. आणि हे आपण मार्किंग केलेलं आहे ना मैत्रिणींनो, तेच आपण इकडच्या बाजूला सुद्धा अशाच पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. हे पहा, तर ही इकडची कटोरी झाली. हे पहा, आणि ही इकडची प्रिन्सेसची कटोरी झाली. हे पहा अशा पद्धतीने. आणि हे पहा किती व्यवस्थित आहे आपलं. हे पहा अशा पद्धतीने कमी सुद्धा पडत नाही आपलं. हे पहा अशा पद्धतीने आपलं कमी सुद्धा पडत नाही. आणि थोडंसं शिल्लक राहतं, कधी कधी हे शिल्लक राहतं, तेवढंच हे छोट्याशा गोल राऊंडमध्ये शेप देऊन आपल्याला हे कट करून घ्यायचं असतं. शिलाई करताना लगेच कट करायचं नाही. शिलाई करताना जर समजा आपलं ते शिल्लक राहिलं, इथलं थोडासा भाग आपला शिल्लक राहतो कधीतरी आणि कधी कधी राहत नाही, तेवढंच आपल्याला हा थोडासा गोल शेपमध्ये द्यायचा आहे शिलाई झाल्याच्या नंतर, आणि तेवढं छोटंसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि इथे लक्षात येण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला हे कट मारून घ्यायचे आहेत. इथे पण कट मारून घ्या तुम्ही, जेणेकरून काय होईल आपलं मध्य आपल्या लक्षात राहील. आपल्याला कटोरी कुठून जोडायची आहे ते आपल्या लक्षात राहण्यासाठी इथे दोन्ही पण बाजूंना अशाच पद्धतीने हे कट मारून घ्यायचे आहेत. इथे सुद्धा तुम्ही कट मारून घ्या अशा पद्धतीने, आणि इथे सुद्धा मी एक कट मारून घ्या अशा पद्धतीने, जेणेकरून ते आपल्याला जोडताना लक्षात येईल. त्यासाठी हे झालं आपलं व्यवस्थित. हे पहा अशा पद्धतीने हे आपलं व्यवस्थित झालेलं आहे. आणि कटोरी जोडताना तुम्ही काय करायचं आहे मैत्रिणींनो, हे पहा कोणत्याही ब्लाऊजचे असो, आपल्या ब्लाऊजचे असो, लहान मुलींच्या ब्लाऊजचे असो, हे पहा अशा पद्धतीने हे पहा असं ठेवलं मी, अशा पद्धतीने हे उलटं ठेवायचं आहे. उलटं ठेवायचं आहे. आणि हे पहा मध्यपासूनच आपल्याला हे जोडायला सुरुवात करायची. हे पहा आपलं पूर्ण हे एकसारखं आलं. हे पहा कुठंच कमी जास्त नाहीये. हे पहा, हे पहा अशा पद्धतीने हे शिलाई करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला उलट्या बाजूला करून हे पूर्ण भाग अशा पद्धतीने हा शिलाई करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही सुद्धा भाग आपल्या पद्धतीने शिलाई करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आता आपण बाहीची कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. आता बाहीची कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे मी तुम्हाला सांगते. हे पहा मी हे डबल पेपर घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा अस्तर घेताना अशाच पद्धतीने हे डबल घ्यायचं आहे. हे पहा आता आपल्याला उंची टाकायची आहे. सर्वात प्रथम किती उंची आहे, उंची आपली बाहीची 3 आहे, तर इथे आपण 1 इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे, म्हणजे 4 वरती आपल्याला ही उंची टाकायची आहे. 4 इंचावरती मी मार्किंग करून घेते. अशा पद्धतीने 4 इंचावरती मी मार्किंग करून घेते. आता आपल्याला बाहीची घडी बघायची आहे किती आहे. हे पहा मी हा पाठीचा आत्ताच कट केलेला भाग आहे, हा आत्ताच आपण कट केलेला पाठीचा भाग आहे. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला घडी मोजायची आहे. हे पहा इथे टेप ठेवायचा आहे. गोल्ड राऊंड मध्ये आपल्याला अशा पद्धतीने हे बघायचं आहे किती येत आहे, आपला 8 येत आहे. हे पहा मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. हे पहा अशा पद्धतीने हा गोल टेप ठेवायचा आहे. गोल्ड राऊंड मध्ये आपल्याला हे बघायचं आहे. हे पहा पूर्ण आपलं हे 8 येत आहे इथे, तर आपल्याला तेवढीच आपल्याला इथे घडी टाकायची आहे 8 इंचावरती. अशा पद्धतीने 8 इंच मी मार्किंग करून घेते इथे 8 इंचावरती, जेणेकरून आपल्याला बाही ही कमी सुद्धा पडणार नाही. 8 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. हे पहा अशा पद्धतीने मी 8 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि एक लाईन ओढून घेतली आणि एक बॉक्स तयार करून घेते. हा मी बॉक्स तयार करून घेतला. आता हा आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता इथे काय करायचं आहे, इथून आपल्याला 2 इंच खाली मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथं मी 2 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे. इथून मी इथे 2 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे इथे, आणि इथे पण मी 1 इंच मार्किंग करून घेणार आहे. इथे मी 1 इंचावरती घेतलं मार्किंग करून, आणि इथे मी वरून 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, 1.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. हे कशासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून बाही जोडताना आपली मागे पुढे होणार नाही आणि बाही आपली व्यवस्थित दिसायलाही तो राऊंड शेप पूर्ण बाही तयार झाल्यानंतर दिसायलाही तो मागे पुढे आणि व्यवस्थित आकार दिसायला दिसतोय. ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बाही इथे पुढे आपल्याला 1.5 इंच इथे वाढवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी एक मार्किंग करून घेते इथे मोठी 1.5 इंच आपण इथं वाढून घेतली. हे पहा इथे 1.5 इंच मी वाढून घेतली आणि एक मोठी मार्किंग करून घेतलेली आहे इथे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, खालच्या बाजूला दंडघेर किती असतो, लहान मुलीचा दंडघेर शक्यतो 3.5 किंवा 4 असतो.
इथे मी 4 टाकणार आहे दंडघेर. इथे 4 वरती मी मार्किंग करून घेते आणि शिलाईसाठी जास्तीचा मी एक्स्ट्राचं मार्जिन इथे 2 इंचावरती ठेवणार आहे. 2 इंच घ्या, तुम्ही सुद्धा 2 इंच घ्या, जास्तीचं असू द्या, जेणेकरून 2 वर्ष वापरता येईल, कमी पडणार नाही. जरी ब्लाऊज टाईट झाला तरी आपल्याला मार्जिनमुळे हा ब्लाऊज उसवता येतो. हे पहा, आणि अशा पद्धतीने मी ही लाईन ओढून घेणार आहे. एक लाईन ओढून घेतली. 4.5 असेल तर 4.5 ठेवा आणि 2 इंच तुम्ही इथे पुढे वाढवून घेऊ शकता. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. सर्वात प्रथम हा वरचा आकार आपण पाठीच्या भागासाठी असतो तो देणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने इथून सुरुवात करायची आहे आपल्याला हा आकार द्यायला. इथपर्यंत आपला आकार घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने हलक्या हाताने हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा वरच्या बाजूला आपला आकार घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने हा आपला बाहीचा आकार झाला. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. ही आपली झाली साधी बाही. आता मी तुम्हाला फुगाबाही दाखवणार आहे लहान मुलीसाठी कशा पद्धतीने कटिंग करायची आहे. फुगाबाहीचे सुद्धा मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे अशा पद्धतीने. आणि मध्यभागी एक कट मारून घ्यायचा, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील आपल्याला बाही कुठून जोडायची आहे. हे पहा, हे मी वरचा भाग कट करून घेतला, इथे पण मी एक कट मारून घेतला. हे पहा, आता आपण एक बाजू बाजूला करून घ्यायची आहे. हा पाठीचा भाग होणार आहे, पाठीच्या भागासाठी जोडण्यासाठी, आणि ही आपल्याला पुढच्या भागाला जोडण्यासाठी ही बाही लागणार आहे. ही बाजू हे पहा अशा पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं आहे. इथपर्यंत हा 1 इंचापर्यंत हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे पहा, ही आपली बाही तयार झाली. हे पहा किती व्यवस्थित आपली ही बाही तयार झालेली आहे. हे पहा अशा पद्धतीने आपली, आणि दोन्ही सुद्धा हे आपलं एकसारखं झालेलं आहे, कमी जास्त पण झालेलं नाही. हे पहा अशा पद्धतीने. आता आपण फुगाबाही कशा पद्धतीने कटिंग करायची आहे तुम्हाला मी सांगते. आता आपण फुगाबाहीचे कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते तुम्हाला मी सांगते. छोट्या मुलीसाठी फुगाबाहीचे. हे पहा, इथे मी हा डबल पेपर घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा ब्लाऊजची अशाच पद्धतीने डबल घडी करून बंद बाजूपासून मापे टाकायला सुरुवात करायची आहे. इथे आपण आहे तेच मार्किंग करून घ्यायचं आहे. ही साधी बाही आहे ना, असंच आपण इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. सर्वात प्रथम फक्त आपल्याला ही घडी वाढवून घ्यायची आहे. आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत, त्यासाठी आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे. हे पहा, ही आपण 8 घेतलेलं होतं, तर आपल्याला हे काय करायचं आहे, 10ची घडी टाकायची आहे. म्हणजे आपल्याला 2 इंच इथे वाढवून घ्यायचं आहे. आपले फुगे पडणार आहेत चुन्या, त्यासाठी आपल्याला 2 इंच हे आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला 10 टाकायचं आहे. हे अंतर आपल्याला 10 टाकायचं आहे. बाकीचं आपल्याला आहे तेवढंच घ्यायचं आहे. 3 तयार आहेत, आपल्याला इथे सुद्धा 4 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. 4 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. 3 तयार आहे ना, तर 4 वरती आहे एवढंच टाकायचं आहे. हे पहा, हे आहे तेवढंच इथे हे मार्किंग करून घ्यायचं आहे. 4 वरती अशा पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि एक लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने. बॉक्स करून घेते. हे पहा अशा पद्धतीने हे बॉक्स करून घेतलेला आहे मी. 10 टाकलेला आहे, आणि ही आहे तेवढीच बाही आपली 4 टाकलेली आहे. उंची ही 4 घेतलेली आहे, फक्त घडी मी 10 घेतलेली आहे. आणि इथं काय करायचं आहे आपल्याला, वरच्या बाजूला इथे 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे वरच्या बाजूला असा आपला फुगा सुद्धा खूप छान येतो. ह्याच्यासाठी वरच्या बाजूला काय करायचं आहे आपल्याला, 1.5 इंच इथं वाढवून घेतलेलं आहे. बाकीचं मी आहे तेवढंच टाकलेलं आहे, फक्त इथे वरच्या बाजूला मी 1.5 इंच वाढवून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्या बाहीचा फुगा खूप छान पडेल यासाठी. आणि इथे मी 1-2 इंचावरती मार्किंग करून घेते. किंवा तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या जर लक्षात नाही आलं तर कसं करायचं. हे पहा, ही कटिंग केलेली आपली साधी बाही आहे. हे पहा, हे आपण फक्त 10 इंच वाढवून घेतलं, म्हणजे आपलं जास्तीचं आपण हे घेतलेलं आहे घडी 10 इंच, आणि फक्त 8 इंच टाकले होते. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे. बाही ठेवून घेतली. हे पहा, एक लाईन ओढून घेतली मी. इथे ही जिथपर्यंत बाही आली ना तिथपर्यंत एक ही लाईन ओढून घेतली तुम्हाला दाखवण्यासाठी, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा, मी एक लाईन ओढून घेतली इथपर्यंत, आणि इथून इथे आपण 1 टाकलेलं होतं, हे इथे 1 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे. बघा, हे पहा आहे तेवढंच बाहीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं थोडंसं हे पहा, इथं काय करा, 2 इंच जास्तीचं ठेवा. 2 इंच आपण इकडे वाढवून घेतले ना, हे 2 इंच असं बॉक्स करून घ्या. नाही लक्षात आलं तर हे पहा, असं बॉक्स करून घ्या. नाही लक्षात जर तुमच्या समजा नाही आलं तर असं बॉक्स करून घ्या. 2 इंचाचा हा वरती हे 1.5 इंच घ्यायचं आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा, जेणेकरून आपला फुगा छान पडेल. आणि 2 इंच आपण वाढून घेतली ना, ही 8 इंच घेतली, आणि ही आपण 10 टाकली. फक्त या बाजूला काय करायचं, इथे 2 इंचावरती मार्किंग करून घ्या. बाकीची बाही आहे अशीच आहे.
हे पहा इथे मांडून घ्या. हे पहा व्यवस्थित हे झालं. हा वरचा आकार देऊन घ्या. हे पहा हा वरचा आकार देऊन घ्या. इथपर्यंत असा हा वरचा आकार देऊन घ्या. जर तुमच्या नाही लक्षात आलं तर बाहीचं सर्वात प्रथम साधी बाही इथे 2 इंच सोडून इथे साधी बाही तुम्ही अशा पद्धतीने काढून घ्या. हे पहा हे झालं. आकार इथला इथं हे 1 इंच आलं. आता मी खालच्या बाजूचा सुद्धा अशाच पद्धतीने हा आकार देऊन घेते. हे पहा असाच खालच्या बाजूत सुद्धा अशा पद्धतीने मी हा आकार देऊन घेते. इथपर्यंत हा 1 इंच पर्यंत. हे झालं इथपर्यंत. आता हा वरचा आपल्याला आकार द्यायचा आहे. हा फक्त आपल्याला आकार हा आकार आपल्याला फक्त इथपर्यंतच हा द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने अशा पद्धतीनेच फक्त हा आपल्याला आकार द्यायचा आहे, जेणेकरून आपला इथे फुगा छान पडेल. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता हे कट करून घ्यायचं आहे. आणि दंडघेर सुद्धा तुम्ही नंतरच किती आहे फिटिंग त्या पद्धतीने तुम्ही हा दंडघेर टाकायचा आहे. व्यवस्थित असं हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि खालची बाजू बाजूला काढून घेऊन अशा पद्धतीने हा खालचा सुद्धा आकार इथून या 1.5 पासून हा आपल्याला अशा पद्धतीने हा इथपर्यंतच हा कट करून घ्यायचा आहे. इथपर्यंत हा कट केला. हे पहा पुढची सुद्धा बाजू आपली निघाली. हा आपला वरचा इथे आपला छान असा फुगा. आणि तुम्हाला हवे असतील तर पूर्ण सुद्धा बाहीला तुम्ही अशाच पद्धतीने चुन्या मारून घ्या. आणि एवढ्या भागात टाकायची असली तर एवढ्या भागात मध्ये सुद्धा तुम्ही चुन्या टाकू शकता, किंवा पूर्ण बाहीला तुम्हाला टाकायचे असतील तर तुम्ही पूर्ण बाहीला सुद्धा टाकू शकता. अशा पद्धतीने आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे. फक्त इथे आपल्याला फुग्यासाठी आपण हे 1.5 इंच वाढवून घेतलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने ही बाही झाली. हा पाठीमागचा भाग आणि हा पुढचा भाग आपला जोडताना येईल. इथे सुद्धा आपण एकसारखं अंतर आपलं आलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे आपलं कटिंग झालं. हे पहा तुम्हाला जे आवडेल ना त्या पद्धतीने तुम्ही ही बाही शिलाई करू शकता. फुगा बाही सुद्धा शिवू शकता किंवा साधी सुद्धा शिवू शकता. अशाच पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. तर आपला पूर्ण ब्लाऊजचे आपले परफेक्ट कटिंग झालेला आहे, प्रिन्सेस कट. आणि तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये मी नक्की साधा ब्लाऊज कशा पद्धतीने लहान मुलीसाठी शिवायचा किंवा कटिंग करायचा मी तुम्हाला सांगणार आहे. हे पहा अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण कटिंग झालेलं आहे. पाठीत सुद्धा आपण कटिंग व्यवस्थित करून घेतलं. पुढच्या भागाचं सुद्धा कटिंग आपण व्यवस्थित करून घेतलं. बाहीचं सुद्धा मी तुम्हाला कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते मी सांगितलेलं आहे. सर्व आपलं कटिंग खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. व्हिडिओ माझा पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.